कोणीही बनवू शकेल असा अगदी कमी साहित्यामध्ये फक्त मोजक्याच म्हणजे 4 ते 5 साहित्यामध्ये खूप सोपा आणि पटकन म्हणजे 5-1 मिनिटात तयार होणारा ब्रेड ऑमलेट असा हा खूप चविष्ट नाश्ता. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. तर रेसिपी अजिबात स्किप करू नका, नक्की पूर्ण पहा. इथे मी ब्रेड घेतलेले आहेत, 4 अंडी, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि पुढे आपण चाट मसाला घेणार आहोत. बस एवढ्याच साहित्यामध्ये हा अगदी खूप छान नाश्ता रेडी होतो. पटकन भूक लागली असेल तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता पटकन करून खाऊ शकता. पुढे एक आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे. पसरट भांडं ह्यासाठी घ्यायचं आहे की आपले ब्रेड ह्याच्यामध्ये व्यवस्थित बुडले गेले पाहिजेत. आता आपण इथे अंडी फोडून घेणार आहोत. तर ही मी 4ही अंडी इथे फोडून घेतलेले आहेत आणि खरंच हा नाश्ता खूपच सुंदर होतो. जर मुलं बॅचलर असतील त्यांच्यासाठी तर हा खरंच साधा आणि सोपा नाश्ता आहे. अंडी फोडून झाल्याच्यानंतर पुढे आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी ह्यासाठी घालायचं आहे की आपलं बॅटर व्यवस्थित झालं पाहिजे, ब्रेड व्यवस्थित बुडले गेले पाहिजेत. पुढे चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्याच्यानंतर लाल तिखट घालायचे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त घालू शकता. पुढे मी इथे 1 चमचा चाट मसाला घातला आहे आणि कोथिंबीर घालायची. तुम्ही फक्त चाट मसाला आणि मीठ घालूनही हा नाश्ता तयार करू शकता, तोही खूप सुंदर लागतो. तर नक्की ट्राय करा. आता व्यवस्थित बॅटर आपल्याला मिक्स करायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपले जे आपण सँडविच बनवणार आहोत किंवा ब्रेडचे आपण स्लाईस बनवणार आहोत ते खूप सुंदर होतात. यासाठी हे छान असं फेटून घ्यायचे. आता इथे माझं फेटून झालेलं आहे. पुढे मी ब्रेड घेतलेले आहे, तो मी ट्रायंगलमध्ये कापते आहे. तुम्हाला उभे कापायचे असतील तर कापू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये ब्रेडचे स्लाईस करू शकता. तर इथे मी ट्रायंगलमध्ये हे ब्रेडचे स्लाईस केलेले आहेत. तर आपण पुढे काय करणार आहोत, पुढे आपण गॅस पेटवून घेणार आहोत आणि पॅन गरम करायला ठेवणार आहोत. शक्यतो आपण इथे गॅस मीडियमच ठेवायचा आहे, जास्त मोठा ठेवू नका, नाहीतर आपले हे ब्रेडचे पीस म्हणजे जे आपण आमलेट ब्रेडचे पीस बनवणार आहोत ते करपले जाऊ शकतील, म्हणून मीडियमच गॅस ठेवायचा आहे. आता हे पीस आपण ह्याच्यामध्ये घोळवून घेणार आहोत. पाहू शकता आता 2-2 पीस आपण एका ह्याच्यामध्ये करू शकतो आणि पटकन होतो हा नाश्ता. बॅचलर मुलांसाठी तर अगदी खूप साधा आणि सोपा आहे. जर कोणाला तुम्हाला घरात भूक लागली असेल, छोटीशी भूक असेल, पटकन आणि खावंसं काही वाटत असेल तरीही हा अगदी साधा आणि सोपा आणि पटकन होणारा नाश्ता आहे. तर नक्की हा नाश्ता रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता स्लाईस घालून झाल्याच्यानंतर आपण पुन्हा तेल घालायचे आणि मीडियम गॅसवर ह्याला तेल सोडून छान असं आपण दोन्ही साईडून मस्त शेकवून घ्यायचे. तर नक्की तुम्हीही ट्राय करा. मस्त होतो आणि चवीलाही खरंच खूप सुंदर लागतो. आता पलटी मारून घ्यायचे आपण. पाहू शकता आपण पलटी मारून घ्यायचे. ज्या साईडच्या कडा असतात त्या तुम्हाला जर वाटते थोड्याशा कच्च्या राहिल्या तर त्या अशा उभ्या करून आपण शेकवू शकतो. थोड्याशा त्यांना आपण अशा उभ्या करायच्यात आणि शेकवून घ्यायच्यात. अंडं शेकवायला काही जास्त वेळ लागत नाही, लगेच होतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर पटकन जर एखादी रेसिपी खायची असेल आणि चवीलाही ती चांगली पाहिजे तर हा तुमच्यासाठी अगदी चांगला आणि मस्त नाश्ता आहे. तर नक्की ट्राय करा. मी तर म्हणेल छान असे आपण शेकवून घेतलेले आहेत हे ब्रेड ऑमलेट आणि लागतात पण चवीला बरं का हे छान, खरंच खूप सुंदर लागतात. बघा असे उभे करूनही तुम्ही शेकवू शकता. आता हे मीडियम गॅसवरच मी शेकवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर माझा हा नाश्ता आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि हो, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असताल तर नक्कीच बेल आयकॉनवर प्रेस करा आणि एखादी कमेंट करा. अजिबात कमेंट करायला विसरू नका. आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर खरंच अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. आणि बॅचलर मुलांसाठी तर हा अगदी सोपा नाश्ता आहे. तर नक्की मी तर म्हणेल त्यांनीही हा ट्राय करावा. आणि एक पटकन जर भूक आपल्याला भागवायची असेल तरीसुद्धा हा चांगला नाश्ता आहे.
चला तर मग इथे माझे एका बॅचमध्ये 2-2 स्लाइसेस म्हणजे 2-2 ब्रेड असे माझे रेडी झालेले आहेत. नाश्ता बनवायला जास्त वेळही लागत नाही. रेडी झाला आहे आपला इथे मस्त ब्रेड आमलेट. तर चला या मग खायला मस्त मी तयार केलेला ब्रेड आमलेट. चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना बाय बाय.